तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ढवळगडला। तर पुण्यापासून हे साधारणतः 40 ते 45 किलोमीटर आहे। तुम्ही बघू शकता इकडे किती वातावरण एकदम मस्त आहे। जर तुम्ही पावसाळ्यात आले तर हे वातावरण एकदम निसर्गरम्य आणि एकदम हिरवळ हिरवळ दिसेल तुम्हाला इकडे। आणि खाली वरती येण्यासाठी रोड पण एकदम चांगला आहे। तुम्ही बघू शकता एक किती भारी वातावरण आहे इकडे। आणि 2 व्हीलर इकडे येऊ शकते, 4 व्हीलर पण येऊ शकते, एवढं काय खराब रोड नाही आहे। चला तर आपण वरती जाऊया, बघूया ढवळगडचा इतिहास काय आहे ते। हे बघा इथं गाडी लावलेली आहे आपली, स्पोर्ट बाईक आहे आपली, आणि आपण इथं वरती आणलेली आहे या रोडनं। आणि हा माझा मित्र आहे, सोबत असतो माझ्या गड वगैरे किल्ले फिरण्यासाठी। आम्ही कधी पण सोबतच निघतो। तर मित्रांनो ह्या अशा पायऱ्या आहेत वरती जायला, एकदम मस्त। वीट तर नाही आहे, तर हा लाल दगड आहे, आय थिंक लाल दगडापासून ह्या पायऱ्या बनवल्यात, एकदम मस्त आणि टिकाऊ। चला आता मंदिर आहे पुढे एक देवाचं, बघूया कोणत्या देवाचं इथे। तर मित्रांनो हे हनुमंताचं मंदिर आहे, इथे वरती बघू शकता, एकदम जुनं आणि प्राचीन मंदिर आहे। आणि दोन्हीकडून पण देवाची हनुमंताची मूर्ती आहे। बघून तर हनुमंताचंच वाटत आहे, खाली अशी महादेवाची पिंड पण आहे, हे बघू शकता। एकदम कसं वातावरण आहे, एकदम छान। पहिल्या पॉइंटला आपण बघितलं मारुतीचं मंदिर होतं। आता आपण अजून थोडंसं चढून वरती आलेलो आहेत, आणि इथं बघा आपल्याला मस्त गणेशाचं मंदिर दिसत आहे, गणपती मंदिर आहे वरती, आणि मस्त एकदम लिंबाच्या झाडाखाली आहे, एकदम छान आणि मस्त निसर्गरम्य। विश्रांती करण्यासाठी तुम्ही इथं बसू शकता, खूपच दमलेला असताल तर। आणि तुम्ही इथे बसून मस्त देवाची उपासना करू शकता। जय श्री गणेशाय नमः, गणपती बाप्पा। तर आम्ही इथं ट्रॅकिंग करत वरती आलेलो आहे। इकडे बघू शकता तुम्ही की इथं छत्रपती संभाजी महाराजांची स्मारक आहे, इथे महाराजांचं स्मारक आहे। आणि या गडावरून आपल्याला मल्हारगड आणि भुलेश्वर मंदिर बघायला मिळतं। तर भुलेश्वर मंदिर इकडे या बाजूला आहे, तुम्ही बघू शकता इकडे आहे। तर थोड्याच मिनिटामध्ये आपण तिकडे पण जाणार आहोत, ते पण तुम्हाला बघायला भेटेल। आणि बघू शकता इथला परिसर कसा एकदम निसर्गरम्य आहे। आणि इथे आपण बघू शकता की ढवळेश्वरांचं मंदिर आहे, जे की आपल्या महादेवाचं मंदिर आहे। चला तर आपण आता आतमधून बघूया। इथे बघू शकता तुम्ही मंदिराच्या समोर बरोबर इथं पाण्याची टाकी आहे, एकदम जुन्या काळातलं दिसत आहे आपल्याला हे बांधकाम। हे बघा मंदिर आहे। चला तर मग आपण आतमधून व्ह्यू बघूया एकदा। जय शिवशंकर। हे बघू शकता मंदिर, इथे मस्त मस्त आणि गणपतीची मूर्ती आहे, इकडे बघू शकता तुम्ही। आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर मस्त महादेवाचं मंदिर, महादेवाची मस्त पिंड आहे। जय शिवशंकर। आतमध्ये उंदीर वगैरे आहे। इथे बघू शकता तुम्ही, इथं मस्त विश्रांतीसाठी बसू शकता। एकदम छान असं इथं चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत तुम्हाला।
आणि हे जांभळाचं झाड आहे बघा. इकडे पण बघू शकता असं मस्त रेल्वेचा रूट गेलेला आहे. ओ भाई खतरनाक. आणि इकडे बोगदा आहे रेल्वेचा. काय सीन आहे. तर हे बघा तुम्ही पाहू शकता संभाजी महाराजांचं स्मारक. इथं लिहिलेलं आहे कृपया चपला बूट बाहेर काढणे. आणि आपण जर चप्पल वगैरे किंवा वेगळ्या प्रकारचं जर आपली वागणूक असेल तर हे आपली काळाची गरज आहे की बदलणं. मस्तपैकी या ठिकाणी झेंडेवर लावलेले आहेत. हा गड कमीत कमी 20 किलोमीटर पासून तरी एकदम स्पष्ट दिसून येतोय. हा बॅक साईडला पाहू शकता धगधगदा भगवा झेंडा. मस्त निसर्गरम्य वातावरण पण आहे. पण या ठिकाणी घाण करणं हे आपलं